घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. जानकी ऐश्वर्याची फुल कान उघडणी करत असते. घरातले सगळेच ऐश्वर्याकडे रागात बघत असतात. घरातले सगळेच प्रचंड चिडलेले असतात आणि ऐश्वर्या शांतपणे फक्त खाली मान घालून ऐकत असते. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या माफी मागितल्याने कोणीच लहान मोठं होत नाही, पण मात्र माफी मागण्यासाठी धाडस लागतं. आणि एवढी कशी ग कोडगी तू? ऐश्वर्या मात्र कोणाचीच माफी मागत असते. तिच्या थोबाडातून एक शब्द सुद्धा उचकटलेला नसतो. तर मग जानकी स्पष्टपणे सांगते, बरं ठीक आहे, जिला माझ्या घरच्यांची माफीच मागायची नाहीये तिला माझ्या घरात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. जानकी इकडे ऐश्वर्याला सांगत असते, तू अजिबात घाबरू नकोस. तुला या घरातून कोणी धक्के मारून बाहेरच नाही काढणार. उलट तुला या घरातून मी मानाने बाहेर काढणार. मी तुला जिथून जसं आणलं होतं ना, तिथे तशीच परत तुझी पाठवणी करणार. आणि ते सुद्धा मी अगदी चांगला मानपान करून. जानकीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. आणि मग त्याच्यानंतर जानकी अवंतिकाला सांगते की अवंतिका जा आणि खना नारळाचं ताट करून आण. अवंतिका किचनमध्ये जाते आणि त्याच्यामध्ये साडी चोळी खना नारळाचं पूर्ण ताट करून आणते. जानकी इकडे ऐश्वर्याला म्हणते की खरं तर मी हे वेळेआधीच करायला हवं होतं, पण मात्र हरकत नाहीये, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. त्याच्यानंतर आता ऐश्वर्याला जानकी घेऊन जाऊ लागते, पण मात्र नाना जानकीला थांबवतात आणि तिला म्हणतात की जानकी थांब, मी सुद्धा तुझ्या बरोबर येतोय. माझे सुद्धा काही मला जुने हिशोब चुकते करायचे. चल ऋषिकेश, माझ्या बरोबर चल. सुमित्रा म्हणू लागते की मी येते, पण मात्र नाना स्पष्टपणे लगेच सांगतात की बाकी कोणीच नाही येणार, बाकी सगळे घरात थांबा. त्याच्यानंतर जानकी ऐश्वर्याला घेऊन जाऊ लागते, पण मात्र ही नालायक ऐश्वर्या ठोंब्यासारखी दारातच बसून घेते. जानकी लगेच म्हणते, बघितलं ना ऐश्वर्या, या उंबऱ्याने सुद्धा तुला तुझी जागा दाखवून दिली. ही वास्तू सुद्धा तथास्तु म्हणत असते. तुझ्यामध्ये थोडी जरी अक्कल असेल तर या घराची तरी माफी माग. पण मात्र ऐश्वर्याच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघत नसतो आणि ती तर पूर्ण शांत असते. जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला लगेच घेऊन जाते. ऋषिकेश सुद्धा नानांना घेऊन तिकडनं जातो, पण मात्र सारंग पूर्ण शांत असतो, कारण हे सगळं झालंय ते त्याला काही सहन होत नाही. शेवटी ऐश्वर्या किती जरी वाईट असली तरी सुद्धा सारंगचा तिच्यावरती जीव होता, पण मात्र सारंगला या सगळ्या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो आणि सारंग भयंकर चिडतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सयाजीरावांच्या घरी कावेरी सयाजीरावांना म्हणते, अहो तो देवाऱ्यातला दिवा फडफडतोय आणि माझ्या सुद्धा जीवाला घोर लागलाय. सारखं वाटतंय की काहीतरी अक्रीत घडणार आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण एकदा इशूच्या सासरी जाऊन यायचं का? पण मग आता तेवढ्यात लगेच जानकी ऋषिकेश नाना हे सगळे ऐश्वर्याला घेऊन आलेले असतात आणि ते लगेच आश्चर्याने तिकडे पाहू लागतात. शेवटी आईची माया ती आईचीच माया. ऐश्वर्याला पाहता कावेरीला खूप आनंद होतो, पण मात्र ऐश्वर्याने काय गुण उधळलेत हे काय तिला माहिती नसतं. सयाजीराव आता विचार करतात, हा नाण्या इथं काय करतोय आणि ऐशू बरोबर जानकी आणि ऋषिकेश कसं काय आले. त्याच्यानंतर सयाजीराव कावेरीला म्हणतात की नाना पहिल्यांदी चालत चालत आपल्या दाराशी आलाय, जा त्याच्यासाठी दूध पाणी घेऊन ये. याच्यावरती आता राणा लगेच म्हणतात, तुझ्या दाराशी काय मी दूध पाणी घ्यायला नाही, तर तुझ्याच पायाची धूळ तुला परत करायला आलोय. आणि जानकी ऐश्वर्याला घेऊन इकडे सयाजीरावांच्या तिथे येते. सयाजीराव ओरडत विचारतात की काय प्रकारे हा, माझ्या ऐशूला इथे का आणलंय आणि ते सुद्धा अशा परिस्थितीत. मग आता ऋषिकेश लगेच म्हणतो, काय मग तुमच्या ऐश्वर्याला वाजत गाजत काय मिरवत आणायचं होतं का? सयाजीराव, आजपर्यंत तुमच्या लेकीने रणदिव्यांची काढली तेवढी वरात काय तुम्हाला पुरी झालेली नाहीये का? सयाजीराव मोठ्याने ऋषिकेशवरती ओरडतात. तर ऋषिकेश लगेच म्हणतो की माझ्यावरती ओरडू नका. मी आणि जानकी तुमच्या घरी या ऐश्वर्याचा हात मागायला आलो होतो, ते म्हणजे नातं जोडण्यासाठी. पण मात्र तुमच्या मुलीला जोडणं हा शब्दच माहिती नाहीये. तिला फक्त तोडता येतं आणि हे तिने सिद्ध सुद्धा करून दाखवलं. स्वतःचं नातं तिनं तोडलं, आमचा विश्वास तोडला, आमचं घर तोडलं, न भरता येणाऱ्या भेगा तिने जागोजागी करून ठेवल्या. पण आम्ही सुद्धा सयाजीराव रणदिवे आहोत. प्रियाने भरवलेला घास सुद्धा आम्ही लक्षात ठेवतो आणि जाणून बुजून दिलेला त्रास सुद्धा लक्षात ठेवतो. जानकी सुद्धा म्हणू लागते, आणि तसंही तुमच्या मुलीला आमच्या घरी कधीच राहायचं नव्हतं. तिला आमचं घर आपलं असं कधीच वाटलं नाही. सयाजीराव, कावेरी, ऐश्वर्या हे सगळे शांतपणे जानकी ऋषिकेशचं बोलणं ऐकत असतात. मग त्याच्यानंतर जानकी सांगते, म्हणूनच आम्ही तिला सन्मानाने तुमच्या घरी परत सोडायला आलोय. सयाजीराव, आम्ही रणदिवे आहोत. मित्राला काय तर शत्रूने सुद्धा आम्हाला किती जरी त्रास दिला ना, तरी सुद्धा आम्ही त्यांना सन्मानानेच परत पाठवतो. जानकी म्हणते, जशी तुम्ही तुमच्या मुलीची खना नारळानं आमच्या घरी पाठवणी केली होती ना, तशीच आम्ही सुद्धा तुमच्या मुलीची खना रानानं उलट पाठवणी करायला आलोय. कावेरीला तर मोठा धक्काच बसत असतो. सयाजीराव ओरडत विचारतात की नाण्या, हा काय प्रकार आहे? तर नाना लगेच म्हणतात की आवाज खाली, लाज नाही वाटत का तुला असं विचारताना?
तुझ्या लेकीने जे आमच्या घरी दिवे लावलेत ना, त्याला तेलवात इथूनच मिळाली असणार. आणि हे न समजणे इतके बावड तर आम्ही हे बघ, आम्ही साधी माणसं आहे, पण बिनडोक तर अजिबातच नाही. सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात की ऐशू, काय ऐकतोय मी हे? सयाजीराव म्हणू लागतात की नाना, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. तर जानकी म्हणते, नाही सयाजीराव, गैरसमज तर आत्ता दूर झालेत. ऐश्वर्या कशी आहे, काय, आणि ती नेमकं आमच्या घरामध्ये कशासाठी आली आहे हे मला आणि ऋषिकेशला आधीच माहिती होतं. पण मात्र नानांनी आत्ता क्लिअर केलं. पण आता मात्र सगळ्यांनाच क्लिअर झालंय. सौमित्र भाऊजी जेव्हा घरी आले होते तेव्हाच आम्ही ऐश्वर्याला बाहेर हकललं होतं. पण सारंग भाऊजीसाठी, त्यांच्या प्रेमाखातर आम्ही तिला पुन्हा घरात घेतलं. तेव्हा आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्ही विषाची मुळी ही पुन्हा उघडायला घेतलीये. ऋषिकेश म्हणू लागतात, आमच्या मातीत रुजलं म्हणून काय झालं? पण मात्र सयाजीराव, तुमची ही मुलगी म्हणजे कडू कारल्याची बी आहे. या कडुलिंबाच्या बीला आजपर्यंत सांभाळावाच लागेल असा भाबडेपणा झाला, आणि म्हणूनच आज ही गत झाली. ही मुलगी फक्त आमच्याच काय, तर कोणाच्याही घरी सून म्हणून राहण्याच्या लायकीची नाहीये. कावेरी इकडे रडतच हात जोडत म्हणते की भाऊजी, हे सगळं तिचं सगळं चुकलेलंच आहे. मी असं सुद्धा नाही म्हणणार की माझ्या लेकीची चुकी पदरात घाला, पण या समजा चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. हवं तर मी तुमची स्वतः हात जोडून माफी माग. सयाजीराव सुद्धा नानासमोर हात जोडू लागतात आणि माफी मागू लागतात. पण मात्र त्याच्यानंतर सयाजीराव म्हणतात की बाद झालं, याच गोष्टीने काहीच फरक नाही पडणार. आजवरती आम्ही तुझ्या लेकीला सांभाळलं, पण आता बस आयुष्यभर तिचं माहेरपण करत. हे बघा वहिनी, मी कोर्टामध्ये खरं काहीच नाही बोललो, नाहीतर तुमची आज लेक इथे नसती तर कोर्टामध्ये तुरुंगात असती. या सगळ्या गुन्ह्याची ती शिक्षा भोगत असती. माझा खून करायच्या प्रयत्नावरून तिला पोलिसांनी अटक केलं असतं, आणि हे सगळं होऊ नये म्हणून मी कोर्टामध्ये काहीच नाही बोललो. पण मात्र बास, हिला मी माफ करणार नाही. सयाजीराव आता म्हणू लागतात, बास झालं नाना, एका पोरीचा बाप आहे म्हणून काही ऐकून नाही घेणार. माझी पोरगी काय मला जड झालेली नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने तिला घरी आणून सोडली म्हणून काय झालं? हा बाप तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, आणि हा बाप तिच्या कायम पाठीशी उभं राहील सांगून ठेवतोय. जानकी सुद्धा म्हणते, चांगलंच आहे. परतून आलेल्या मुलीच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक वडिलांनी केलं पाहिजे. तिच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे, पण मात्र ते सुद्धा चांगल्यासाठी. पण मुलगी जर काही वाईट वागत असेल तर तिला चांगली शिकवण देणं हे सुद्धा वडिलांचंच कर्तव्य आहे. सयाजी काका, लक्षात ठेवा, मुलीच्या पाठीशी उभं राहणं आणि मुलीला पाठीशी घालणं याच्यामध्ये फरक आहे, आणि तुम्ही कायम तुमच्या ऐश्वर्याला पाठीशी घालत आलात. मुलींना लक्ष्मीचं रूप मानलं जातं. असं म्हणतात की मुलगी ज्या घरामध्ये जाते त्या घराला ती वाढवते, ते घर सांभाळते. पण तुमच्या ऐश्वर्याने याच्यापैकी काहीच नाही केलेलं. तुमची ऐश्वर्या आमच्या घरी लक्ष्मी म्हणून नाही तर अलक्ष्मी म्हणून आली होती. ऐश्वर्याने आमचं घर मोडलं, आमचं घर सांभाळणं दूरच तर आमच्या घरातल्या माणसांच्या जीवावरती उठली. नाना म्हणू लागतात, नाहीतर काय, आगीवरती चूल सुद्धा पेटवता येते आणि घर सुद्धा पेटवता येतं. पण तुझ्या पोरीने दरवेळेला दुसराच पर्याय निवडला, आणि म्हणूनच हिला आम्ही परत सोडायला आलोय. आता झाली तेवढी जाळपोळ ना, बाद झाली. हिच्यामुळं नाती करपली. आता बाकीचे काय मलमपट्टी करायची आहे ते आम्ही करूच, पण मात्र तुझ्या घरातला हा जळता निखारा तुझ्याच पदरात परत ठेवून घे तुझी लेक आणि सांभाळ तिला. ऐश्वर्याच्या थोबाडातून एक शब्द सुद्धा उचकट नसतो, कारण तिने पापच असं केलेलं असतं. कारण ती काही जरी बोलली तरी सुद्धा जानकी आणि ऋषिकेशच्या कानावरती ते विष पडल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे ऐश्वर्याने केलेलं थोबाड काळं घेऊन तशीच ऐश्वर्या उभी असते. पण मात्र आता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहता ती तर काय शांत बसणाऱ्यातली नाहीच आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या जिथे दारातून जाता जाता बसली होती तिच्या समोर सारंग बसत त्याच्याकडे एकटक बघत असतो. अवंतिका आता म्हणते, बरं झालं सारंग भाऊजींनी आज ऐश्वर्याची साथ नाही दिली. तर मग आता सुमित्रा लगेच म्हणते, जर सारंगने आता ऐश्वर्याची साथ दिली असती ना तर तिच्याबरोबर त्याला सुद्धा घराबाहेर हकललं असतं. सौमित्र म्हणू लागतो, आई हे बघ, शांत हो. जे झालंय त्याच्याबद्दल सारंगला सुद्धा वाईट वाटत असेल. विक्रांत सुद्धा म्हणतो की चीट केल्याचं आणि फसवल्याचं त्याला फिलिंग येत असेल. शर्वरीला सारंगची दया येते आणि म्हणते, आपण त्याच्याशी बोलायचं का? तो बिचारा एकटाच बसलाय. शर्वरी सारंगला म्हणते की सारंग उठ आणि बोल आमच्याशी काहीतरी. तर मग सारंग लगेच बोलतो की ताई, काय बोलणार आहे मी? संपलंय आता सगळं. सुमित्रा म्हणते, तुला खूप वाईट वाटतंय का? तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं या गोष्टीचा तुला त्रास होतोय का? नाही होत असेल ना तर सांगून टाक. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग म्हणतो, आता नेमकं मला काय वाटतंय याची दुसऱ्याला काय पडलीये? घरातल्यांच्या मनासारखं सगळंच झालं ना. त्याच्यानंतर अवंतिका आणि सौमित्रकडे सारंग येतो आणि म्हणतो की दादा वहिनी, तुम्ही खुश असाल ना? आज खऱ्या अर्थाने न्यायनिवाडा झाला आणि घरातले केस सुद्धा तुम्ही जिंकलात. खरं तर अभिनंदन तुम्हाला.
तुमच्या दोघांची जीत झाली आणि हार झाली ती ऐश्वर्या सारंग रणदिवेची. सारंग म्हणू लागतो, हे बघ भानावरती आहे. ऐश्वर्याचा शेवट कसा होणार होता ना हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि मी तुला किती वेळा सांगितलं होतं की तिच्या बोलण्यामध्ये अजिबात नको येऊस म्हणून. सारंग, अरे तू भोळा आहेस, पण मात्र आता शहाणा हो. सारंग म्हणू लागतो, हो दादा मी मूर्ख आहे रे, मला कुठं कशातलं काही कळतं, तुम्हा सगळ्यांना कळतं ना. आणि तू म्हणतो ना ते सगळंच बरोबर असतं. आणि आज ती गोष्ट सिद्ध सुद्धा झाली. आणि आज सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली की मी झिरो आहे. झिरो सारंग रणदिवे आहे मी. मला काय वाटायचं माहिती का, तुझी आणि अवंतिकाची, दाजींची आणि शरूची त्यांची कशी टीम आहे, तसंच मला वाटायचं की माझी आणि ऐश्वर्याची एक टीम आहे. म्हणजे त्यांना मी आवडतो, त्या माझ्यावरती विश्वास ठेवतात असं वाटत होतं. पण आज तर त्या विश्वासघात करूनच निघून गेल्या. आणि सारंग ऐश्वर्याच्या विचारांमध्ये खूप रडत असतो. सारंग सांगू लागतो, त्या म्हणाल्या तसं केलं. मना म्हणाल्या की स्पर्धेत चिटिंग कर, मी केली. मला म्हणाल्या की दादा वहिनी वाईट आहे, हा ते वाईट आहे, मी त्यांच्याशी सुद्धा संबंध तोडले. त्या मला म्हणाल्या सही कर, लोन घ्या, मी माझी कंपनी बुडवली. आज त्या मलाच बुडवून निघून गेल्या. माझं नशीब आहे ना ऐश्वर्या आणि जानकीच्या कपाळावरती लावलेल्या सिक्क्यासारखं आहे. सारंग म्हणत असतो, दाजी मी शेतावरती जातो, मला ना शेतावरती जाऊन माझं जुनं आयुष्य जगावंसं वाटतंय. मी भलं आणि माझं शेत. आणि सारंग लगेच तिकडनं शेतावरती जायचं म्हणून रूममध्ये निघून जातो. सारंग तर या सगळ्या गोष्टीमुळे खूपच डिस्टर्ब झालेला असतो. इकडे आता सयाजीराव नानांना म्हणतात की असेल माझी पोरगी जळताना निखारा, पण मात्र तो जळता निखारा आयुष्यभर ओंजळीत धरून ठेवण्याची ताकद आहे या सयाजीराव विखे पाटलामध्ये. बास झालं, पाहुण्यांनी माझ्याच घरी येऊन मलाच धमकी द्यायची रीत नाहीये या घरची. माझी पोरगी परत आणून देताय ना, घ्या, लाख पोरं उभा करीन मी तिच्यासाठी. तुझा पोरगा म्हणजे तुला काय राजा वाटला का, त्याच्या दादा आणि वहिनीच्या तालावरती नाचणारा नुसता शिपाई येतो. माझ्या पोरीचं लगीन ठरवलं त्या उंच वकिलाशी, आणि लावून कोणाशी दिलं तर त्या बुटक्या वांग्याशी. त्याच्या जर बुटाला ही लावली ना तरी सुद्धा माझी आयुष्य त्याच्यापेक्षा उंच दिसल. आता ऋषिकेश लगेच बोलतो, जिथे तिला उंची गाठायची होती तिथे तर तिला गाठता आली नाही, बाकीची उंची काय कामाची. नावं कोणाला ठेवताय तुम्ही. आमचा सारंग ना मनाने राजा माणूस आहे. तुम्हाला त्याच्यात फक्त शिपाई दिसला, हा तुमच्या नजरेचा दोष आहे सयाजीराव. आणि तुम्ही आता आमचे दोष काढताय. जरा जाऊन आरशामध्ये थोबाड बघा आपलं. जर आता काळे धंदे काढायला बसलो ना तर सयाजीराव तुमचे सगळेच काळे धंदे काढून ठेवेल. आठवतंय का, लग्न मोडलं म्हणून तुमच्या आउट हाऊस मध्ये या ऐश्वर्याने किडनॅप करून ठेवलं होतं सौमित्रला. आणि काय तर म्हणे उंची, ही उंची आहे का तुमच्या लेकीची. अशा अनेक गोष्टी तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये लिहून ठेवल्यात आम्ही, पण मात्र मुद्दाम त्या कोर्टामध्ये नाही आणल्या, नाहीतर तुम्हाला थोबाड दाखवण्याची सुद्धा गावात लायकी नसती राहिली. असं करून तुमचं नाही तर आमचंच नाव खराब होणार आहे सयाजीराव. नाना म्हणत असतात, सयाजीराव मला लाज वाटते की मी तुझ्यासारख्या माणसाशी मैत्री केली. आजपासून तुझं आणि तुझ्या पोरीचं थोबाड दाखवू नकोस. ऋषिकेश आणि नाना दोघेही तिकडनं निघून जातात. मग त्याच्यानंतर जानकी इकडे शांतपणे कावेरीकडे येते आणि कावेरीला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. जानकी म्हणते, नका रडू, या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुमच्यासाठी वाईट वाटतंय. काही लोकांना असंच वाटत असेल की घरामध्ये सून नाही तर मुलाची बायको आलीये, पण आपण ही गोष्ट का विसरतो की एका सासूला सून नाही, मैत्रीण हवी असते, मुलगी हवी असते. सासरी गेल्यानंतर सगळंच आपल्या मनासारखं नाही होत. सासर आपल्या अवतीभोवती फिरलं पाहिजे असं नाही होत. कधीतरी थोडं तुझं थोडं माझं असंच म्हणून संसाराचा गाडा पुढे जातो ना. थोडंसं जुळवून घेणाऱ्याला, थोडंसं मागे होणाऱ्याला अपमान का समजला जातो. एक घर उभं करताना, एक संसार उभा करताना एका बाईचं पूर्ण आयुष्य निघून जातं, आणि तेच घर तुटत असताना तेव्हा ती बघते, तेव्हा तिला काय वाटत असेल. मी आणि ऐश्वर्याकडे पाहत म्हणते, आणि तेच दुसऱ्या बाईला तुटत असताना काहीच वाटत नाही, हा प्रश्न सुद्धा पडतो मला. ऐश्वर्या तर मान खाली घालून शांतच असते, पण मात्र कावेरी खूप रडत असते. आणि जानकी आता सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ऐश्वर्याने उंबरठा ओलांडताना आमच्या घराचं द्वेष ओलांडलं, आणि तिने फक्त किल्ले आणि सत्ता यातच फक्त तिचं सगळं समजलं. पण बास, आता ही गोष्ट इथेच संपली पाहिजे. कीव येते कावेरी काकू मला तुमच्या मुलीची. जानकी ऐश्वर्यासमोर येत म्हणते की कीव येते मला तुझी. प्रेमाच्या पावसामध्ये भिजून सुद्धा कोरडीच राहिलीस तू. तुझ्यासारख्या ऐश्वर्या घरोघरी येत, ज्या त्याच्या आईपासनं मुलाला तोडतात. आणि याच ऐश्वर्या क्रूर असतात. जिथे जिथे कंस असतो ना तिथे तिथे कृष्ण असतोच, पण मात्र जिथे जिथे घर तोडणारी ऐश्वर्या असते ना तिथे तिथे घर जोडणारी जानकी सुद्धा उभी असते. माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत सुद्धा ऐश्वर्या करायची नाही. त्याच्यामुळे तू आता ऐश्वर्या सारंग रणदिवे नाही तर फक्त ऐश्वर्या आहेस. तू ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहेस. आता रणदिव्यांच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद.
आणि जानकी ते खणा ओटीचं ताट आता ऐश्वर्याच्या हातामध्ये ठेवते आणि लगेच हात जोडून तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे शरू घरी जाण्यासाठी निघालेली असते आणि ती सुमित्राला म्हणते, मी दादा वहिनी येण्याच्या आत निघाली आहे, कारण दादाशी कशी नजर मिळवू ना ते मला नाही माहिती. तेवढ्यात लगेच ऋषिकेश येतो. ऋषिकेश शर्वरीचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, मग शरू आधीसारखी माझ्याशी बोल ना. ऋषिकेश म्हणू लागतो, माझ्या बहिणीला माझ्याशी कसं बोलू हे जर वाटत असेल ना, तर भाऊ म्हणून ही माझी हार आहे आणि तुला तुझी चुकी लक्षात आली ना यातच सगळं आलं. शर्वरी लगेच ऋषिकेशची माफी मागते. आता त्याच्यानंतर ऐश्वर्या नावाचं वादळ घरातून निघून गेलं हे पाहता सगळेच खूप खुश असतात आणि शर्वरी सुद्धा घरी जायला निघते. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ऋषिकेश आणि जानकीला बरोबर माहिती असतं की ऐश्वर्या आणि सयाजीराव हे काय शांत बसणाऱ्यातले नाहीये. ऐश्वर्या आता जानकीने दिलेल्या त्या ओटीला आग लावत म्हणते, आता मी कोणालाच सोडणार नाही. तर जानकी म्हणते, एकदा त्या आगीला आणि निखाऱ्याला माझ्या घराच्या सावलीत तर येऊ दे. आता मी त्यांना सगळ्यांनाही गार करून सोडेल, कारण मी जानकी ऋषिकेश रणदिवे आहे. तर मग मित्रांनो, जानकी सुद्धा काही कमी नाहीये आणि ऐश्वर्या सुद्धा काय. आता पुढील इंटरेस्टिंग एपिसोड खूपच आता रंजक होणार आहेत. ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.